नमस्कार मित्रांनो, माझं नाव वाल्मिक जाधव आहे. मी एक मराठी माणूस आहे. मराठी मातीत म्हणजे आपल्या महाराष्ट्रात जन्मलेलो आहे. आणि आज जे प्रकार चालू आहे महाराष्ट्रामध्ये, तर ते बघून खरंच खूप दुःख होतं आहे. आणि दुःख ह्या गोष्टीसाठी होतं आहे की आपल्याच महाराष्ट्रातले आपलेच राजकीय नेते ज्यावेळेस परप्रांतीय लोकांच्या गोष्टीसाठी एकजूट होतात, मराठीसाठी नाही, परप्रांतीयांनी केलेल्या घाणीमुळे आणि त्यांच्या बेताल वक्तव्यामुळे त्यांना सावरण्यासाठी एक एक जण जसे उठून उभे राहतात. काही असे व्हॉट्सअपवरती काही ग्रुप आहे जे स्वतःला महाराष्ट्राचे नव्हे तर महाराष्ट्राच्या बाहेरचे यूपी, बिहार ह्या राज्यातले आहे असं भासवण्याचा प्रयत्न करतात. त्यांचे जे मुद्दे आहे ते जे बोललेत तर त्याला ते डिपेंड करतात. आता तो जो कोण आहे तो दुबे, त्याच्यानंतर त्याची बाजू घेणारा तो हरामखोर आपला गुणरत्न सदावर्ते, याला मला एकच सांगायचं आहे की दादा, जरा चड्डीत राहायला शिक. प्रत्येक गोष्टीला आपलीच कशी लाल आहे ही दाखवायचा प्रयत्न करू नको. तो दुबे काय म्हटला, महाराष्ट्रात उद्योगधंदे नाही, महाराष्ट्राच्या बाहेर गेल्यानंतर आम्ही आपटून आपटून मारू. साल्या, तुला महाराष्ट्राचा इतिहासच माहीत नाही आहे. आणि हा इतिहास जाणून घ्यायचा असेल ना तर छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांचं जरा वाचन कर आणि मराठी मावळे यांचंही वाचन कर. आणि मराठी माणसांचं काय आहे ना हे पण पाहायला शिक. जरा आपटून आपटून भाषा करायची नाही, बापाला शिकवायचं नाही. तुझ्या राज्यात कामधंदे नाही आहे म्हणून इकडं जे येत आहेत ना इथं महाराष्ट्रामध्ये पोट भरायला, त्यांची अडचण करू नको. तुला तिथं बसून तुला 2 टाईमचं खायला भेटतं आहे ना तर ते खा. इथल्या जे येत आहेत ना परप्रांतीय, जे इथं खायला रोजगार मिळवायला, त्यांना नीट खाऊ दे. ज्या दिवशी पाणी नाकाच्या वर जाईल ना त्या दिवशी तुला कळल. आता ट्रेलर होता 4-5 दिवसापूर्वी मीरा भाईंदरमध्ये. पण असं जर बेताल वक्तव्य करत असेल ना, आणि ते भाजपचे पण जे आहे, आणि तुम्हाला एक गोष्ट सांगतो, मी कुठल्याही राजकीय पक्षाचा अधिकृत कार्यकर्ता नाही, मी कुठल्याही पक्षाचा नाही. पण मी तुम्हाला आत्ताही सांगतो, 2014 साली ज्यावेळेस नरेंद्र मोदी हे पंतप्रधान पदाचे उमेदवार होते त्यावेळेस मी स्वतः त्यांचा खूप मोठा चाहता होतो. मी त्यांच्या सभा खूप वेळा बघितल्या, लाईव्ह त्यांच्यासाठी जात होतो. परंतु आत्ता 2025, मी आत्ता तुम्हाला सांगतो, मी आत्ता 2024, 2019, 2023 आणि आत्ता हे मी भारतीय जनता पार्टीला मतदान केलेलं आहे, मी तुम्हाला सांगतो. पण इथून पुढं 2025पासून माझं एकही मतदान हे भारतीय जनता पार्टीला राहणार नाही. आपल्या सत्तेसाठी, आपल्या स्वतःच्या सोयीसाठी एखादा माणूस जर भुकला, तो दुबे भुकला, तर हे काय म्हणणार, हे पार्टीचं मत नाही, हे त्याचं वैयक्तिक मत आहे. आणि आपल्या सोयीचं असेल तर हे पार्टीचं मत आहे. असले हे दूध तोंडी हे भाजपवाले, यांना माझं खुलं चॅलेंज आहे. माध्यमांसमोर येऊन एकदाचं क्लिअर करा, तुम्ही महाराष्ट्राचे आहे, मराठी माणसाचे आहे की परप्रांतीयांचे आहे. मतदान, तुमच्या निवडणुका याच्याशी आम्हाला काही घेणं देणं नाही आहे. आमचा स्वाभिमान महाराष्ट्रीयन मराठी माणूस आहे.
त्या मराठी माणसासाठी जो लढणारा व्यक्ती आहे त्याचं मतदान आम्ही त्याला करणार. तुमचे एक एक प्रवक्ते येत आहेत चॅनलवरती, त्यांची बाजू घेत आहेत. अरे लाज वाटली पाहिजे तुम्हाला. हरामखोर साले, महाराष्ट्राची बदनामी करतायत, दिल्लीच्या पायाला लोळण घालतायत तुम्ही. आमचे राजे, काय इतिहास आहे, आमचे राजे ज्यावेळेस दिल्लीला गेले होते त्यांचा अपमान झाला, किल्लती उडून लावल्या, मृत्यू आला तरी चालेल पण झुकले नाही. आणि तुम्ही जे महाराष्ट्र काय म्हणताय, जे गुजरात काय म्हणतायत, लाज वाटली पाहिजे तुम्हाला. आणि मी हे सर्वसामान्य माणूस म्हणून करतोय, मी कुठल्याही पक्षाचा कार्यकर्ता नाही आहे. मी परत एकदा सांगतोय.